आधीच केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला टॉसवर विन देण्यात येईल, लक्षात असू द्या. पहिला टॉस करतायत, तर जर इक्वल झाली तर जो टॉस विन झालेला आहे त्याला विन देण्यात येईल. याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. चला चला टॉस कोण जिंकलाय? तुम्ही जिंकलाय. यस, त्यांना संधी दिली का? मुरबे संघाला संधी दिलेली आहे. यस, ओके. मुरबे संघ, चला आपला विकेट किपर जागा घ्या, मागची एस्टनच्या मागे जा आणि बाकीचे खेळाडू कोणीही राहणार नाही आहे. एका बाजूला मुरबे संघ असेल, दुसऱ्या बाजूला DNCC संघ. बॉल आउट जे नियम आहेत ते सर्वांना लक्षात आहेत. डायरेक्ट हिट बॉल आउट घेतला जाणार नाही, लक्षात असू द्या. त्यासाठी पंचांनी आपली नजर व्यवस्थित ठेवायची आहे. नोचा देखील आपण जे आहे साईड हे सर्व आपल्याला आधीच सांगून देतोय, त्यानंतर कोणी विसरू नका. बॉल आउट हे कशासाठी असते त्याचं कारण आहे, कारण की जी ट्रॉफी आपण पाहतोय तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची, जी ट्रॉफी छोटी आणि मोठी आपण पाहतोय, एक ट्रॉफी छोटी आहे, एक ट्रॉफी मोठी आहे. बॉल आउटने जो संघ जिंकेल तो मोठी ट्रॉफीचा हकदार असेल. पहिला संधी या ठिकाणी जर पाहिली तर चान्स घेतला होता मुरबे संघाने, परंतु हुकलाय चान्स. सचिन येतोय गोलंदाज, DNCC संघाकडून पहिला चान्स घेईल. यावेळेस आपण पाहतोय नो चेंडू आहे, हा चेंडू ग्राह्य धरला जात नाही आहे. रोनित आलाय, इथून पाहतोय हिट करण्यासाठी. यस, डायरेक्ट हिट या ठिकाणी आपण पाहतोय. 1 हिट झालंय पंच. यस, घोषित द्यायचं आहे. जर हिट झाला असेल तर पंचांनी घोषित करायचं आहे. इथून पाहतोय मुरबा संघ 1 हिट काय आहे, म्हणजेच 1-0 इथे मुरबा पुढे आहे. विशाल तरे, हो हा देखील चुकलाय. संधी आहे अजूनही, जर पाहिलं तर 3 हिट आतापर्यंत मुरबे संघाचे 3 गोलंदाज वापरले, 1 हिट केलाय. सोनू या ठिकाणी चुकतोय, हिट होत नाही आहे. शेवटची संधी असेल या ठिकाणी. छोटू आलाय, आपण पाहतोय. ध्रुव चेंडू थोडासा फिरवण्याचा प्रयत्न, परंतु हा शेवटची संधी असेल. आणि गोलंदाज जर पाहिलं तर चंदन, इथून जर हिट होते आणि चेंडू जर स्टंपला लागतोय तर इथे DNCC ही विन होऊ शकते. ओहो, संधी चुकली आणि इथे मात्र आपण पाहतोय मुरबे संघ, यश फाउंडेशन संघर्ष मुरबे संघ हा 4था क्रमांक, 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी असेल आणि DNCC टीम 4थ्या क्रमांकाचा मानकरी असेल. या जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे, जिथे आपण विकासला पाहिलं जबरदस्त बॅटिंग करताना. विकास, मी विनंती करीन आपण मुख्य डाईजवर, मुख्य मंचावर यायचं आहे, जिथे संजय गायकवाड सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रीती मोरे मॅडम त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि निलेश पाटील सर. या तिघांच्याही शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच.